आज सुबह महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार का चार्टर्ड विमान बारामती पुणे जिला में लैंडिंग के दौरान दुर्घटनाग्रस्त हो गया। यह हादसा तब हुआ जब वह स्थानीय जिला परिषद चुनाव से जुड़ी बैठकों के लिए मुंबई से बारामती जा रहे थे। सूत्रों के अनुसार विमान का प्रयास था कि वह बारामती एयरपोर्ट पर लैंड करे, लेकिन लैंडिंग के दौरान नियंत्रण खो बैठा और दुर्घटना के साथ रनवे के पास क्रैश हो गया। विमान में कुल 5 से 6 लोग सवार थे, जिसमें उप मुख्यमंत्री अजित पवार, उनके सुरक्षा अधिकारी पीएसओ, एक अटेंडेंट और 2 क्रू सदस्य पायलट और को पायलट शामिल थे। क्रैश के बाद विमान 2 टुकड़ों में विभाजित हो गया और आग लग गई। पुलिस प्रशासन और आपदा प्रतिक्रिया टीमों ने घटनास्थल पर पहुंचकर राहत और बचाव कार्य शुरू किया। राज्य भर में इस दुर्घटना की खबर से गहरा शोक और सन्नाटा पसरा है। कई नेता और पार्टी कार्यकर्ताओं ने दुख प्रकट किया है। घटना से महाराष्ट्र की राजनीति और आगामी चुनावी माहौल पर भी असर होने की चर्चा हो रही है। उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचं विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी निधन झालं त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला प्रचंड मोठा धक्का बसलेला आहे, किंबहुना पोकळी तयार झालेली आहे। शेतकरी चळवळीचे प्रचंड मोठं नुकसान दादांच्या जाण्यामुळे झालेलं आहे। अनेक वेळा आम्ही मोर्चे काढायचो, आंदोलन करायचो, उपोषण करायचो, तर प्रत्येक वेळी सगळ्यात पहिले दखल आमची जर कोणी घेतली असेल तर ती माननीय अजितदादांनी घेतली। त्यांनी सरकार दरबारी बैठका लावल्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अतिशय संवेदनशीलपणे चांगले निर्णय त्यांनी घेतले। त्यांना आमच्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं कायम अप्रूप वाटायचं की साधनं नसताना, पैसा नसताना हे कशा पद्धतीने काम करतात, संघर्ष करतात। त्याच्यामुळे कायम त्यांचा जीव आमच्यावर राहायचा। विशेषतः व्यक्तिगत माझ्यावर त्यांचा विशेष जीव होता। माझ्यावर त्यांचं व्यक्तिशः प्रचंड प्रेम होतं। दादांच्या जाण्यामुळे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस नाही तर महाराष्ट्राच्या सगळ्याच क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे आणि विशेषतः आमच्यासारख्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं तर सांगता येत नाही शब्दामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। दादांसारखा नेता होणे नाही, अतिशय सर्वगुण संपन्न, अतिशय स्पष्ट वक्ते आणि छोट्या मोठ्या प्रत्येक गोष्टीची दखल घेणं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संवेदनशीलपणे काम करणं हे दादांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं। दादांसारखा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा होणे नाही। तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।